नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 10 जुलै 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर आजची जी आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। त्या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे जी आपण क्लिपच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। न्यूज ही रस्ते अपघाता संबंधी आहे। 6 महिन्यात 6437 जणांचा मृत्यू अशा प्रकारची न्यूज आहे। अलीकडेच समृद्धी महामार्ग असेल किंवा महाराष्ट्रामध्ये रस्ते अपघातामध्ये जे मृत्यूचे प्रमाण आहे ते वाढले दिसत आहे। म्हणजे बहुमूल्य जीवन या ठिकाणी रस्ते अपघातामध्ये वाया जाताना आपल्याला दिसत आहे। मग या ठिकाणी या न्यूजच्या माध्यमातून एक क्वेश्चन असा बनू शकतो की अलीकडच्या काळामध्ये रस्ते अपघातामध्ये जे मृत्यू होत आहेत किंवा रस्ते अपघात होत आहे याच्या मागचं मुख्य कारण काय, तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील वाहनावरील नियंत्रण सुटणे। या कारणामुळे अपघाताचे प्रमाण हे वाढले आहे। किंवा दुसरा क्वेश्चन असा बनू शकतो की अलीकडे जे काही रस्ते अपघाताचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढले आहे किंवा देशामध्ये वाढले आहे याच्या मागची मुख्य कारणे काय, तर या ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये वाहनावरील नियंत्रण सुटणे, वाहकाला झोप येणे किंवा टायर फुटणे आणि तांत्रिक बिघाडी अशा प्रकारची काही कारणे आहेत ज्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण या ठिकाणी वाढले आहे। परिणामी जे काही प्रवासी आहेत त्यांच्या मृत्यूचेही प्रमाण या ठिकाणी वाढलेले आहे। पुढची न्यूज ही शिक्षण क्षेत्रासंबंधी आहे। राज्याच्या शालेय शिक्षण दर्जात घसरण अशा प्रकारची न्यूज आहे। केंद्र सरकारकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2021-22 अलीकडेच प्रकाशित करण्यात आला आहे आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून हा जो इंडेक्स आहे PGI परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स तो प्रकाशित केला जातो। तर या ठिकाणी जो PGI अहवाल आहे हा काय आहे, तर शालेय शिक्षण जी काही प्रणाली आहे तिचे मूल्यमापन या ठिकाणी या PGI इंडेक्सच्या माध्यमातून केले जाते। विशेष म्हणजे देशातील एकही राज्यात पहिल्या 5 श्रेणीमध्ये स्थान मिळाले नाही। म्हणजे देशातील एकही राज्याला या इंडेक्सनुसार ज्या पहिल्या सुरुवातीच्या 5 श्रेणी आहेत त्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले नाही। ही मुख्य गोष्ट या ठिकाणी 2021-22चा जो काही PGI इंडेक्स आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी ज्या निकषावर PGI इंडेक्स काढला जातो त्या निकषांची संख्या 73 आहे आणि या ठिकाणी त्या निकषांची विभागणी निकष निष्पत्ती 1 आणि प्रशासकीय व्यवस्थापन अशा 2 विभागामध्ये करण्यात आली आहे। या ठिकाणी जे निकष पाहितले तर त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा किती आहेत, प्रशासकीय प्रक्रिया त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थेची कशी आहे, या ठिकाणी अशा काही निकषांचा आधार घेऊन या ठिकाणी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा काढला जातो आणि या ठिकाणी जे काही मूल्यांकन केलं जातं त्या मूल्यांकनासाठी 1000 गुणांपैकी गुण हे निर्धारित केले जातात। महाराष्ट्राचा PGI जो इंडेक्स आहे तो जर पाहितला तर या ठिकाणी महाराष्ट्राची या इंडेक्समध्ये घसरण झाली आहे मागच्या वर्षाशी जर आपण या ठिकाणी तुलना केली। 2020-21 मध्ये महाराष्ट्र क्रमांक 2 नंबरच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्राचं स्थान होतं, परंतु 2021-22 मध्ये महाराष्ट्राची घसरण ही 7व्या श्रेणीमध्ये झालेली आहे। तर या ठिकाणी जर राज्यामध्ये शिक्षण संस्था ज्या शालेय शिक्षण संस्था आहेत त्यांच्यामध्ये जी प्रशासकीय प्रणाली असेल किंवा जे काही शिक्षण गुणवत्ता आहे ही जर चांगली असेल तर त्या ठिकाणी येणारा जो परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स आहे तो चांगला येतो। परंतु महाराष्ट्राची या ठिकाणी जवळपास 5 स्थानांनी घसरण झालेली आहे। तर अशा प्रकारची ही न्यूज या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स कोणाकडून प्रकाशित केला जातो, तर केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून। या ठिकाणी महाराष्ट्राची घसरण झाली आहे हा सर्वात महत्त्वाचा दुसरा पॉईंट आहे आणि जी घसरण आहे ती महाराष्ट्राची 7व्या श्रेणीमध्ये झाली आहे हा तिसरा पॉईंट या ठिकाणी खूप महत्त्वाचा बनतो। चौथा पॉईंट जो म्हणजे की या ठिकाणी जे काही मूल्यांकन गुण आहेत ते 1000 पैकी दिले जातात हा चौथा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची न्यूज
ही भूस्खलन किंवा ज्याला आपण लँडस्लाईड म्हणतो त्या संबंधी आहे। न्यूज अशी आहे, उत्तरेत पावसाचे 15 बळी, पर्वतीय राज्यामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन, नद्या धोक्याच्या पातळीवर, अशा प्रकारची न्यूज आहे। त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी मान्सून सीझनमध्ये उत्तर भारत आणि जे पर्वतीय राज्य आहे त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन आणि परिणामी जीवितहानी आणि वित्तहानी होताना आपल्याला दिसते। मग या ठिकाणी भूस्खलन म्हणजे काय याविषयी माहिती असणं आपणास आवश्यक आहे। भूस्खलन म्हणजे जो खडक असतो किंवा जो मातीचा ढिगारा असतो तो पृथ्वीच्या ढिगाऱ्याखाली होणारी जी काही हालचाल आहे याला आपण भूस्खलन म्हणतो। अशा प्रकारे जो पर्वतीय भाग असतो या ठिकाणी जो काही खडकाचा भाग असतो, मातीचा भाग असतो, जेव्हा तो खालच्या दिशेने सरकतो याला आपण भूस्खलन किंवा याला आपण लँडस्लाईड म्हणजे जमिनीचा एक मोठा भाग खालच्या दिशेने सरकणे याला आपण भूस्खलन असे म्हणतो। साईडच्या मॅपमध्ये जो भारत देश आहे, भारत देशामध्ये कोणकोणत्या भागामध्ये सर्वाधिक भूस्खलन होते हे तुम्ही पाहू शकताय। जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते। त्याचबरोबर 7 सिस्टर स्टेट किंवा जे काही पूर्वेचे राज्य आहे त्या राज्यामध्येही मोठ्या प्रमाणावर होते आणि जो सह्याद्रीचा भाग आहे तो सह्याद्रीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होताना आपणाला दिसते। या ठिकाणी हे जे 3 पॉइंट आहेत या तिन्ही भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने पर्वतीय प्रदेश किंवा डोंगराळ प्रदेश दिसतो आणि सर्वाधिक भूस्खलन हे पर्वतीय भागामध्येच होताना दिसते। हे तुम्ही या ठिकाणी या मॅपच्या माध्यमातून पाहू शकता। त्या ठिकाणी इन डिटेलमध्ये जर आपण भूस्खलन पाहितले, लँडस्लाईड पाहितली, भूस्खलन होण्याची जी मुख्य कारणे आहेत त्या कारणांची या ठिकाणी चर्चा करूया। त्या ठिकाणी 2 प्रकारची कारणे आहेत, एक आहे नैसर्गिक कारणे, दुसरं आहे मानवनिर्मित कारणे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी भूस्खलनाची जी नैसर्गिक कारणे आहेत त्यांची चर्चा करूया, ज्यामध्ये नंबर 1 आहे हवामान। दीर्घकालीन हवामान बदलामुळे जी माती असते, जी जमीन असते, तिचे जे काही स्थिरीकरण आहे यावर विलक्षण परिणाम होतो किंवा लक्षणीय परिणाम होतो। परिणामी ती माती खालच्या दिशेने सरकते आणि भूस्खलन घडून येते। पुढची आहे भूकंप। कोणत्याही क्षणी जेव्हा टेक्टॉनिक प्लेट्स हलतात तेव्हा माती खालच्या दिशेने सरकते, म्हणजेच त्या ठिकाणी भूस्खलन होते। तिसरा जो पॉइंट आहे, तिसरे जे कारण आहे ते आहे खडकांची झीज। पर्यावरणीय बदलामुळे किंवा वातावरणीय बदलामुळे त्याचबरोबर इतरही काही कारणामुळे खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होत आहे आणि खडकांची झीज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामुळे काय होते, जो खडक आहे तो सेल बनतो आणि खडक एकदा काय सेल झाला तर या ठिकाणी लँडस्लाईड प्रोन एरियाची निर्मिती होते। महाराष्ट्रातील माळीण या गावी अशा प्रकारची लँडस्लाईड झाली होती की ज्या ठिकाणी अख्खं पूर्णच्या पूर्ण गाव या ठिकाणी या मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी झालेली जी वित्त आणि जीवितहानी होती ती खूपच अधिक होती। अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्या मान्सून सीझनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घडताना दिसतात। पुढचे जे न्यूज आहे त्यामध्ये धूप हे एक नैसर्गिक कारण आहे। धूप म्हणजे प्रवाह असेल नदीचा, पाण्याचा प्रवाह असेल, वारा, बर्फ यासारख्या विविध कारणामुळे काय होतं, जो जमिनीचा भाग आहे तो उताराच्या दिशेने वाहताना दिसतो, याला आपण जमिनीची धूप होणे म्हणतो आणि याच कारणामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होताना दिसते। नंबर 5चा जो पॉइंट आहे तो आहे ज्वालामुखी। ज्वालामुखीमुळेही मोठ्या प्रमाणावर लँडस्लाइड्स होताना दिसतात। खास करून टेट्रोव्होल्कॅनो या ज्वालामुखीमुळे मोठ्या प्रमाणे जगभरातील बहुतेक भागामध्ये भूस्खलन होताना दिसते। त्या ठिकाणी क्वेश्चन बनू शकतो की खालीलपैकी कोणता ज्वालामुखी प्रामुख्याने लँडस्लाइडसाठी जबाबदार आहे। या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील स्ट्रॅटोव्होल्कॅनो। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। भूस्खलनाची नैसर्गिक कारणे पाहिल्यानंतर आता आपण भूस्खलनाची जी काही मानवनिर्मित कारणे आहेत त्या कारणांचा या ठिकाणी आपण अभ्यास करूया किंवा या ठिकाणी त्यांचा आपण विचार करूया। सर्वात पहिले जे कारण आहे ते हे आहे खाणकाम। आपण खडकासाठी,
कोळशासाठी किंवा विविध खनिज संपदेसाठी खाणकाम करत असतो। मग यावेळी खाणकाम करताना ब्लास्टिंग केली जाते। या ठिकाणी ब्लास्टिंग तंत्रज्ञानामुळे जो काही स्फोट होतो त्या स्फोटामुळे जमिनीचे कंपन होते, जमिनीची हालचाल होते, म्हणजे जमिनीचा जो काही भाग आहे ठोस तो भाग या ठिकाणी सैल होतो आणि त्याच कारणामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन ही होताना दिसते, जे की आपणाला पावसाळ्यामध्ये पाहायला भेटते। दुसरे मुख्य कारण आहे वृक्षतोड किंवा जंगलतोड। मोठ्या प्रमाणावर आधुनिक काळामध्ये जी लाकडाची मागणी आहे ती वाढली आहे आणि त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलांची कटाई केली जात आहे। परिणामी जो काही नैसर्गिक अडथळा पाण्याच्या रोधाला निर्माण होतो तो अडथळा या ठिकाणी ब्रेक होत आहे आणि याच कारणामुळे पाणी जमिनीत मुरते आणि या ठिकाणी जो खडक आहे तो सैल होतो आणि त्या ठिकाणी भूस्खलन किंवा लँडस्लाइडच्या घटना पुन्हा पुन्हा घडताना दिसत आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण लँडस्लाइड म्हणजे काय आणि त्याची जी कारणे आहेत ती कारणे या ठिकाणी पाहितली। पुढची न्यूज आहे ती पर्सन इन न्यूज संदर्भात। या ठिकाणी न्यूज अशी आहे, आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसाद वनारसे यांची निवड। त्या ठिकाणी जे प्रसाद वनारसे आहेत यांची युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आयोग या ठिकाणी क्वेश्चन विचारू शकतं की अलीकडेच युनेस्को आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे, तर उत्तर राहील प्रसाद वनारसे किंवा प्रसाद वनारसे यांची अलीकडेच कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे, तर आपलं उत्तर राहील युनेस्को आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था। या ठिकाणी अशा प्रकारची निवड झालेले ते पहिलेच भारतीय व्यक्ती आहेत आणि वनारसे हे पुणे या ठिकाणचे रहिवासी आहे, म्हणजे मराठी व्यक्ती ते आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दिनांक 10 जुलैचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते इन डिटेलमध्ये केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे, कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न कळवायचे, आपल्या व्हिडिओना आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि न विसरता सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब ही करायचं आहे। आज इथेच थांबतो, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।